महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखलेच्या 8व्या सत्रामध्ये मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी शेतोळे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच महाराष्ट्रभरातून उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थी यांचं देखील आजच्या या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मागच्या सत्रामध्ये सरांनी नागरी सेवा परीक्षा संपूर्ण माहिती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं. यामध्ये मुख्यत्वे सरांनी मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व पुस्तकं याबद्दल सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. परंतु विषयाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने आज याच विषयावरती आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना विनंती करतो. सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर आणि सर्व अध्यक्ष आणि आपले मित्र. थँक्यू ऑल ऑफ यू. मागच्या वेळेस आपण प्रिलिम्स मेन्स बघितली आणि आपला फोकस आहे की ज्या काही छोट्या गोष्टी आहेत, जे काही आपला अभ्यास आहे खूप मायन्यूट डिटेलने चालावा, कुठेही काही छोट्या छोट्या चुका होऊ नये त्या संदर्भात आहे. काही शंका आहेत त्याच्यामधल्या कुठे तुम्ही जास्त फोकस राहून कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट निघावं हा आपला फोकस आहे. तर पुढे निघताना मी आता जास्त याच्यामध्ये न बोलता एक स्मॉल 1 to 2 मिनिट मध्ये आपण मागे काय बघितलं आणि त्याच्यानंतर वी विल फोकस ऑन मेजर मेन्स परीक्षेमध्ये जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आणि इमिडिएटली विल गो फॉर द इंटरव्ह्यू. वेळ तसा हा खूप कमी आहे, म्हणजे आपण मागच्या 3-4 पण त्या मानाने जेवढं काही छोट्या छोट्या शब्दामध्ये रिअल टाइम एक्झाम्पल, रिअल टाइम एक्सपिरियन्स त्याद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रत्येकानं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लिहून घ्या, त्या तुमच्या भिंतीवर लावा, पुन्हा त्याला फॉलोअप करा. महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या ज्या गोष्टी एक्झाम सांगतोय, इट इज नॉट अबाउट द वन एक्झाम, इट इज फॉर द ऑल एक्झाम्स. Coming to start with, just I'll share the PPT for the civil service examination. We'll take a load for 1 or 2 minutes, not more than that. I hope you are able to see the PPT. Okay. This is all about the civil service. बाकी तुम्ही बघू शकता. Then preliminary, main, interview, kind of 3 stages. काय त्याच्या एलिजिबिलिटी कंडिशन्स आहेत, प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये काय आहे, 1/3 देर इज अ काइंड ऑफ निगेटिव्ह मार्किंग, सिलेबस काय आहे तुम्ही बघितलंय. यू कॅन मेक अ वन ऑफ द स्मॉल रिव्ह्यू तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला मी सांगितलं ह्या पूर्ण प्रिलिम्स मध्ये जे NCERT बुक्स आहेत, दीज आर द बेस प्लॅटफॉर्म फॉर द मेन्स. तुम्ही त्याला प्लीज डोंट अंडर एस्टिमेट NCERTचा उपयोग जरी प्रिलिम्सला जास्त नसेल पण याचं फाउंडेशन तुमचं मेन्स बनवतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पुढे जे भविष्यामध्ये तुम्ही एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, तुम्ही एक सिव्हिल सर्वंट म्हणून जाता, ते NCERT विल मेक अ फाउंडेशन. ते त्याच्या नोट्स बनवणं. नोट्स म्हणजे काय, तर तुम्ही त्याचे जे तुम्ही नोट्स बनवता त्या रोज सकाळी तुम्हाला रिवाइज करायला मी सांगितलंय. तुमच्या 6 ते 7 डायऱ्या 10 डायऱ्या बनणार प्रत्येक विषयाच्या, त्याच्या तुम्हाला रोज रिवाइज करायचं. मुलं हे चुकतात आणि 4 वर्षानंतर माझ्याकडे आपण किंवा कोणाकडे बोलतो आपण तेव्हा कळतं काय चुकलं. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग व्हेअर यू शुड नॉट मेक अ मिस्टेक. दिस इज अ हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, त्याचे इकॉनॉमिक, त्याचे काही पुस्तकं आहेत. These are not 100% right list. Again, I am telling you, you can make a correction as per your kind of thing.
नंतर मेन्स एक्झामिनेशन स्टेजेस यू कॅन चेक इट आउट द पेपर्स. पहिला पेपर इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिश मराठी असेल, त्याला तुम्ही चुकीचं असं काही आहे म्हणून त्याचा तयारी पहिल्यापासून सुरुवात ठेवा. एसे जनरल स्टडीज हे आता जस्ट मी एक आर्टिकल वरती आता काम करतोय, कुठे कुठे काय काय ज्या छोट्या छोट्या चुका किंवा त्याच्यामध्ये काय लिखित रूपात एक नेक्स्ट हे येत आहे, आर्टिकल येते आपल्या करिअर कट्ट्याच्या मॅगझिन मध्ये, मासिकामध्ये. तर प्लीज ते बघाल. यू कीप इट रीडिंग. मेन्स एक्झामिनेशन सिलेबस आहे. मी सगळ्यांना एक सांगितलं आहे की सिलेबस जो तुमचा आहे तो तुमचा पाठ पाहिजे. प्रिलिम्सचा मेन्सचा या दोन्ही सिलेबस मध्ये जेवढा आहे तेवढाच अभ्यास करायचा, एक्स्ट्रा काही करायचं नाही. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा परीक्षेत प्रश्न येत नाहीत एक्सेप्ट जनरल अफेअर, करंट अफेअर सोडलं तर त्याच्यापेक्षा वेगळं काही येत नाही. त्या सिलेबसचे जे पॉइंट आहेत त्या पॉइंटच्या व्यतिरिक्त वाचण्याची गरज नाही. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क इन द माय मेल और यू कॅन आस्क इन द चॅट बॉक्स मध्ये तुम्ही हे करू शकता. आपण आज जे काही प्रश्न घेणार आहेत आपण एक 20 मिनिटानंतर 3 ते 4 मिनिटाचा ब्रेक मध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेऊ आणि सगळे प्रश्न आपण 6:40च्या नंतर घेऊ. जोपर्यंत ते प्रश्न संपणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर दिस इज द काइंड ऑफ मेन एक्झामिनेशन सिलेबस. आय होप यू अंडरस्टँड. तुम्हाला समजत असेल तर चॅटबॉट मध्ये टाका, डाऊट असतील तर विचारत चला. देन कमिंग टू द मेन एक्झामिनेशन मध्ये काय काय, मी तुम्हाला एकच पॉइंट इथे सांगतोय प्रत्येकाला, प्लीज प्री आणि मेन्सचे पुस्तकं कॉमन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नवीन पुस्तकं वेचा, तुम्हाला डबल मेहनत करा. समजा तुम्ही जर प्रिलिम 2 वर्ष लावली तर पुढचे 2 वर्ष पुन्हा मेन्स मध्ये लावाल. तर त्याच्यामुळे कॉमन सब्जेक्ट ठेवा, कॉमन टॉपिक ठेवा. देन सेम काइंड ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये काय आहे ते आहे. प्लीज सर्वांना मी सांगतो, प्लीज नोट्स काढा. करंट अफेअर मध्ये याच्यात फक्त आणि फक्त इंडिया इयरबुक वाचा, बाकी मनोरमा इयरबुक, योजना, कुरुक्षेत्र, इकॉनॉमिक सर्वे, करंट अफेअर वाचायची गरज नाहीये. तुम्ही फक्त त्याच्या नोट्स जरी वापरल्या चालते, एवढे मोठं काही गरज नाही. मी इथं लिहिलंय इंडिया इयरबुक तुमचं पूर्ण पाठ पाहिजे, काही गरज नाहीये. इंडिया इयरबुक खूप आहे. करंट अफेअरच्या नोट्स वाचा, कुठलं जे इन्स्टिट्यूट आहे. माझं एक वैयक्तिक मत आहे, प्लॅन करा स्वतः. पण जर तुम्ही नवीन असाल, तुमच्याकडं वेळ कमी आहे, तर यू कॅन टेक अ नोट्स फ्रॉम द इन्स्टिट्यूशन, नॉट रिक्वायर्ड टू ऑल रीड बुक्स. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. मेन्स कमिंग टू द मेन्स एक्झाम आहेत, याच्यामध्ये तुम्ही बघाल इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन DD बासू ओके आहे. इन्व्हायरमेंटल शंकरच्या नोट्स, न्यूज मॅगझिन मध्ये फक्त न्यूजपेपर मध्ये हिंदू आणि लोकसत्ता सफिशियंट आहे. मॅगझिन मध्ये फ्रंट लाईन बस. आणि कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू वाचा किंवा एखादं अदर मॅगझिन, 10 वाचायची गरज नाहीये. ओके, तुम्हाला काही डाऊट असतील यू कॅन आस्क इन द chatbot. Now coming to the point, now I have taken the 3 to 4 minutes for the revision in that, but I hope you can get that kind of input की तुम्हाला काय महत्वाचं आहे तुमच्या एक्झाम मध्ये. ओके, नाउ स्टार्ट विथ द मेन्स ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये. बऱ्याच मुलांना प्रश्न असतात की मी कोणता ऑप्शनल पेपर चूज करावं. तर प्लीज एक लक्षात घ्या, मनाला वाटेल ते चूज करायचं नाही. तर तुमचे क्रायटेरिया काय असायला पाहिजे मी ते तुम्हाला सांगतो. माझा एक पहिला क्रायटेरिया, मी जसं मी भूतकाळात मी स्वतःला बघतो, तर मी हे बघतो की तुमचा ऑप्शनल जो काही तुम्ही घेतला त्याचा उपयोग तुमच्या एखादा तरी सब्जेक्ट कव्हर व्हायला पाहिजे. जर तुम्ही नवीन सब्जेक्ट घेत असाल, समजा आता मी आता पास आउट झालोय आणि मला सब्जेक्ट चूज करायचं, तर इट इज बेटर टू चूज दॅट सब्जेक्ट विच हॅज अ हेल्पिंग टू द युअर प्रिपरेशन फॉर द जनरल स्टडीज. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इंटरनॅशनल रिलेशन, असे काही सब्जेक्ट आहेत जे तुम्ही ऑप्शनल चूज करू शकता. आता तुम्ही झुलॉजी घेतलं, बॉटनी घेतलं, अकाउंटिंग घेतलं, मॅथमॅटिक्स घेतलं, दीज आर नॉट अ टॉपिक किंवा लिटरेचर ज्याचा उपयोग तुम्हाला मेन्सला होतो. परंतु नाव कमिंग टू द पॉइंट, सपोज तुमचा तो पार्ट ऑफ द सिलेबस आहे तुमच्या ग्रॅज्युएशनचा. समजा त्याने BSc आणि MSc मॅथ मध्ये केले, देन ही मस्ट कम्फर्टेबल विथ द मॅथ, देन डेफिनेटली टेक अ मॅथ. आता मॅथचा फायदा काय, तर इट इज अ स्कोरिंग. म्हणजे तुम्हाला जर इकडे 500 पैकी जर तुम्हाला 200 पडले तर ते तुम्हाला तिथं डायरेक्ट 400 वर नेतात. जर तुमची कमांड नसेल तर 400 वर डायरेक्ट 50 वर आणतात. तर दिस इज अ काइंड ऑफ कमांडिंग काइंड ऑफ नेचर, लाईक
यू हॅव अ कमांड ओव्हर मॅथमॅटिक्स, यू कॅन टेक इट. देन यू हॅव अकाउंटन्सी मध्ये कमांड आहे, तर डेफिनेटली झुलॉजी मध्ये आहे, तर यू कॅन टेक इट. तर दीज आर द क्रायटेरिया अँड डोंट चेंज इट. वन्स यू टेक इट, स्टिक विथ दॅट. बऱ्याच वेळेस मुलांना काय होतं, अरे 3 वर्ष मला मार्क नाही पडले, काय होतं बऱ्याच वेळेस काही ऑप्शनल बऱ्याच वेळेस 3-4 वर्ष चालतात, मग पुन्हा तो खाली बसवतात, नवीन घेतात. एक पहिल्या 5-7 वर्षापूर्वी अशी कंडिशन होती. आताही मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आहे, परंतु आता आणि मागच्या 10 वर्षापूर्वीच्या याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? का पहिल्यांदा 2 ऑप्शन होते, आता एकच ऑप्शन आहे. त्यांनी जनरल स्टडीज आणि मेन्स वेटेज जे आहे ते खूप कमी केले. तुम्हाला एखादं पहिलं होतं की ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला पुढे न्यायचा किंवा तुम्हाला जीएस पुढे न्यायचा, आता तसं नाही केलं. नाऊ अर्लियर देर वॉज अ 5 to 10% वेटेज टू इंटरव्ह्यू, आता 25% वेटेज इंटरव्ह्यूला आहे. तुमचं जर बघितलं तुम्ही, अराउंड 600 मार्कापर्यंत तुमचं बऱ्यापैकी स्कोर 600-650 पर्यंत येतो आणि इंटरव्ह्यूचा स्कोर 200 पर्यंत आहे. म्हणजे यू कॅन सी 75% इज द स्कोर फॉर द मेन्स मार्क अँड 25% फॉर द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू इज अ चेंजिंग पॉइंट. पहिल्या काळामध्ये असं व्हायचं की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क पडू द्या, जर मेन्स मध्ये मार्क असतील तर नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकमिंग अ पासिंग और इव्हन यू कॅन बिकम IAS. आता 25% वेटेज टू इंटरव्ह्यू आहेत. जर त्यांना तुम्ही आवडला नाही तर यू कांट पास द एक्झाम. ओके, तर नाऊ देर इज अ 25% वेटेज टू द युअर इंटरव्ह्यू मार्क. To pass the exam, it is in the hand of the board. If you want to become an IAS, it is 100% in the hand of the UPSC interview board. त्याच्यामुळं इंटरव्ह्यू हॅज अ लॉट ऑफ वेटेज. समजतंय? तुमचं पूर्ण वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष जे घातली ते 75% मार्क तुमच्या त्या 7-10 दिवस लागतात. पण 25% मार्क हे फक्त 25 मिनिटात डिसाईड करतात. तर आर यू गेटिंग हाऊ मच इज अ क्रिटिकल? इफ यू अंडरस्टूड राईट इन द चॅटबॉट. त्याच्यामुळं हे कोणाला कळत नाही. जेव्हा इंटरव्ह्यू बाहेर पडतो तेव्हा कळतं, अरे काय वेटेज आहे. हा मुद्दा गेम इथं आहे. इट इज अ काइंड ऑफ गेम. आणि जर तुम्हाला एकदा गेम कळला आणि जर तुम्हाला व्हिजन कळली, देन युअर कम्प्लीट पॅटर्न ऑफ प्रिपरेशन चेंजेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज अ रिअल गेम. 25% मार्क इंटरव्ह्यू बोर्डात आहे. तुमचा एक एक शब्द हा सोन्याचा शब्द आहे इंटरव्ह्यू बोर्डामध्ये. आणि मेन्स मध्ये तुमचा एक एक शब्द हा त्याला काय म्हणतो आपण, सिल्वरचा आहे, चांदीचा. आणि इट इज अ काइंड ऑफ थिंग. सो नाऊ आय होप यू अंडरस्टूड इट. टाइम इज व्हेरी लेस टुडे, दॅट इज अ रिझन. पण डझंट मॅटर. आपण पुढच्या जेव्हा याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू बोर्डाचे प्रिपरेशन, आपण एक्झाम, आपण मिलिटरी बघू, काही बघू, त्यावेळेस सुद्धा you can ask me any question about the MPSC, UPSC, kind of any interview question, any question you can ask me. So this is a kind of game plan. Mains is like that. So now comes to the personality test. त्याच्यामध्ये आणखीन काही क्वेश्चन असतील तर यू कॅन टेक इट, बट नाऊ विल स्टार्ट द पर्सनॅलिटी टेस्ट. तर वेळ खूप कमी आहे. म्हणजे काइंड ऑफ आज आपल्याला हा युपीएससी पॅटर्न, युपीएससी हा पूर्ण संपवायचा आहे, म्हणून मी थोडंसं फास्ट चाललंय. नाऊ कम टू द पॉइंट ऑफ पर्सनॅलिटी टेस्ट. नाऊ सी पर्सनॅलिटी इंटरव्ह्यू जसं आपण बघतोय, तुम्ही जसं हे बघाल मी की इंटरव्ह्यू इज अ काइंड ऑफ युअर फेस. पर्सनॅलिटी टेस्ट कडे आपण जेव्हा जातो तर याला काय म्हणणार आपण? तर मी याला एकच म्हणेल, इंटरव्ह्यू इज युअर फेस फॉर द युअर युपीएससी. तो तुमचा चेहरा आहे, तुमचं युअर एंट्री इन टू द. बऱ्याच वेळेस मुलांच्या मनात हे असतो प्रश्न की काय माझं नॉलेज. प्लीज डोंट कीप इन माइंड, डेफिनेटली दे चेक युअर नॉलेज, बट दे आर नॉट सिट टू सी ओनली युअर नॉलेज. नॉलेज इज ओनली 5%, 10%, जे ऑलरेडी यू प्रूव्ड इन युअर मेन्स एक्झामिनेशन. ओके. आणि मेन्स एक्झामिनेशन मध्ये त्यांनी चेक, आता तुमचं काय बघतात बऱ्याच वेळा प्रश्न, तर तुमचं आता फक्त ते तुमचं जेन्युइननेस बघतायत. तुम्ही कसे आहात, एक खरं व्यक्तिमत्व आहे का, तुमची
क्रेडिबल तुम्ही व्यक्तिमत्व आहात का? तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो का? तुम्ही सिच्युएशन मध्ये आल्यानंतर क्रिटिकल थिंकिंग बघू शकता का? क्रिटिकल थिंकिंग करण्याची ऍबिलिटी आहे का? आणि सर्वात महत्वाचे जे डिसिजन मेकिंग ऍबिलिटी, त्यांना असा अधिकारी नकोय की तुम्ही गेला खूप सुंदर दिसताय, खूप चांगली पर्सनॅलिटी आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये दिसायला खूप सुंदर आहे, पण डिसिजन घ्यायला गेले की तो डिसिजनच घेऊ शकत नाही. असं व्यक्तिमत्व आलं तर उद्या काही सिच्युएशन आली तर पूर्ण सोसायटी त्यांच्या हातात आहे, तर तो व्यक्तिमत्व चांगला अधिकारी बनू शकतो का? तर नाही बनू शकत. तर सगळ्यात महत्वाचं आहे की डिसिजन मेकिंग ऍबिलिटी क्रेडिबल असावं, जेन्युइन असावं, आणि ज्यांना खरंच लोकांच्या भावनांची कदर आहे आणि लोकांसाठी त्याला काम करण्याची इच्छा आहे, असं एक व्यक्तिमत्व हा. दिस इज अ काइंड ऑफ बेस्ट आय वुड लाईक टू सजेस्ट. बऱ्याच वेळेस असं असतं की मुलं जे येतात की मुलांना बघावं, पॉवरसाठी हंग्री असतात, त्यांना पॉवर पाहिजे असते, त्यांना काही घेण्यात येत नसतं. बस त्यांना गाडीत बसवायचं असतं, लाल दिव्याची गाडी पाहिजे असते, लोकांना त्यांना दाखवायचं असतं मी किती पॉवरफुल आहे. अशा लोकांना युपीएससी डोंट वॉन्ट, दे वॉन्ट अ व्हेरी जेन्युइन पीपल, ज्यांना असं आतून करण्याची भावना आहे, लोकांसाठी काहीतरी करून करण्याची भावना आहे, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची भावना आहे. दॅट काइंड ऑफ पीपल वॉन्ट. नाऊ मुद्दा कम्स दॅट की जेव्हा तुम्ही मला विचाराल, जेव्हा कॅन्डिडेट मला, जसं एखादी व्यक्ती मला भेटते, तर 1 मिनिटाच्या ज्या बोलण्यामध्ये कळतं की त्या व्यक्तीमध्ये काय आहे. माणूस किती असू द्या, 1 minute is sufficient to understand the person, what is the person and what he want in the mind, what the agenda he came with that thing. एवढं त्याला फक्त आहे. मुद्दा एक तुम्हाला सांगतो, जेव्हा कॅन्डिडेट हा इंटरव्ह्यू रूम मध्ये येतो, that 30 seconds is sufficient to understand the credibility of the candidate. Do you understand? ते 30 सेकंद, पुढचे 30 मिनिटं फक्त कन्फर्मेशन असतं की हे 30 सेकंद जे आम्ही विचार केला होता तो बरोबर आहे का. यू गॉट इट. खूप छोटी गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळेस हे राहतं, बऱ्याच वेळेस कॅन्डिडेटला बऱ्याच वेळेस विचारणं असते की सर की सर आम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर. काही नाही, तुम्ही काय देव नाहीये, वी आर नॉट अ गॉड, वी नो एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. काही गरज नाही, मला सुद्धा माहिती नाही, बऱ्याच युपीएससीच्या गोष्टी मलाही माहिती नसतील. मला ज्या गोष्टी माहिती आहेत ते मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मी सांगण्याचा प्रयत्न, आय एम नॉट अ गॉड, आय एम नॉट अ की मी काय हे झालोय नाही. मला जे माहित आहे ते मी तुम्हाला सांगणार. मला जे माहित नाही ठीक आहे, ओके, मी बघून सांगतो, ओके. तेव्हा तो मी आता एवढे दिवस युपीएससी तयारी केली, पास झालो, एवढं वाचन केलं, असं गरज नाही मला माहित. सेम वे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डात जाता, इंटरव्ह्यू बोर्डासमोर असता, तुम्हाला सगळं माहित आहे असं 100% नाहीये. माहिती नाही सर, पण एवढं आहे की तुम्हाला माहिती नाही, मला माहित नाही सर, असं म्हणलं गेला तुम्ही, ओके. इफ यू डोंट नो, जस्ट यू हॅव टू से सॉरी सर, आय डोंट नो सर, असं तुम्ही म्हणा. आणखीन एक म्हणू शकता, सर सॉरी सर मला माहिती नाहीये. आणखीन एक भाषा तुम्ही म्हणू शकता, सर हम्बली आय वुड लाईक टू सबमिट, आय डोंट नो सर. आणखीन एक तुम्ही तयारी करू शकता. एखाद्याला खूपच एक ढासू असतो, महाबली असतो, बाहुबली असतो, त्याला एक रिस्क घ्यायची असते. सर एका त्याला ट्राय करायचा असतो, थोका मारायचं म्हणतो ना आपण त्याला. तर सर इफ यू डोंट माइंड शॅल आय ट्राय, असं म्हणून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पण यू कॅन टेक वन थिंग इन अ माइंड, इट डज नॉट, इट कॅन क्रिएट सपोज तुम्ही ब्लेंडर केला आणि चुकीचं दिलं, इट कॅन चेंज द इमेज ऑफ युअर सेल्फ इन द इंटरव्ह्यू बोर्ड पॅनल. त्याच्यामुळे इट इज अप टू यू दॅट की रिस्क किती घ्यायची. तर मी सगळ्यांना सांगत असतो की बाबा रे, तुम्ही रिस्क घ्या, पण इट शुड बी कॅल्क्युलेटेड रिस्क. यू शुड नॉट गो बियॉन्ड दॅट. कारण महत्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हे असतात. तर मी आता थोडंसे काही क्वेश्चन चॅटबॉट मध्ये घेतो, देन विल अगेन स्टार्ट, विल टेक इट फॉर 3-4 minutes.
बरेचसे काही पायल पायल प्रश्न आहे, युपीएससी मध्ये खूप फॅक्ट्स आणि डेट डाटा यूज करावा लागतो ऍज संगत मी नेहमी कसं लक्षात ठेवायचं. इशिताचा प्रश्न आहे, इथे एक लक्षात घ्या की जे फॅक्ट्स आपण जे बोललोय त्याच्यामध्ये नोट्स तुम्हाला बनवायला सांगितलेल्या आहे. ज्या नोट्स तुम्ही छोट्या छोट्या बनवून तुम्हाला ह्या फॅक्ट्स तुम्हाला प्रिलिम्सला गरजेच्या असतात. तर ह्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या प्रिलिम्सच्या त्याच्या नोट्स बनवून रोज तुम्हाला मॉर्निंग मध्ये त्याचा रिव्हिजन करायचा आहे. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. आणि एकदा तुम्ही करायला लागलात तर तुम्ही यू कॅन मेक इट दॅट थिंग. फेसबुक फॉर द पॉलिटी आणि इकॉनॉमी. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत इज ओके आणि इकॉनॉमीसाठी रमेश सिंग अलॉंग विथ द एनसीईआरटी बुक्स. युपीएससी मध्ये एक सब्जेक्ट आहे डाटा इंटरप्रिटेशन, याबद्दल सांगा. डाटा इंटरप्रिटेशन जे काही सब्जेक्ट आहे तर डाटा इंटरप्रिटेशन इट इज ऑल अबाउट द मेंटल अबिलिटी. त्या डाटा इंटरप्रिटेशन मध्ये जे तुम्ही करता इट इज ऑल अबाउट, जसं आता हिस्टोग्राम आहे, बार डायग्राम आहे. ह्या बार डायग्राम मध्ये तुम्हाला कोणत्याही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय डाटा किती आहे त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करावं लागतं डिपेंडिंग ऑन द बार डायग्राम और फिगर्स और पॅरेग्राफ, याच्यावरनं तुम्हाला इंटरप्रिटेशन करावं लागतं. ओके. इंडिया एअरबुक मॅगझिन इज युजफुल फॉर अदर एक्झाम अदर दॅन युपीएससी और एसएससी बँकिंग. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हीच गोष्ट सांगत असतो सर्वांना की युपीएससीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास केला असं समजू शकतो. आयदर इट इज एसएससी, आयदर इट इज आरआरबी, आरआरसी और काइंड ऑफ अदर बँकिंग. फक्त बँकिंग मध्ये तुम्हाला यू हॅव टू प्रिपेअर फॉर दी तुमचं जे मेंटल अबिलिटी हा पार्ट जास्त आहे. तर युपीएससी मध्ये जे तुम्ही इयरबुक आहे, इयरबुकचा अभ्यास केल्यानंतर इट इज युजफुल फॉर एव्हरीथिंग. इट इज युजफुल फॉर प्रिलिम्स ऍज वेल एज द मेन्स एक्झामिनेशन. शिवकन्या यांनी प्रश्न विचारलाय की संस्कृत लिटरेचर तुम्ही घेऊ शकता का? डेफिनेटली घेऊ शकता, पण यू हॅव टू अंडरस्टँड युअर सेल्फ की तुम्ही कितपत त्याला न्याय देऊ शकता आणि हाऊ मच यू हॅव अ कमांड. मी मागच्या वेळेस सुद्धा बोललो होतो की याच्यामध्ये की तुमच्या भाषेवरनं मराठी जर लिटरेचर तुम्ही घेतलं तर तुमच्या बॅकग्राऊंड वरती ते तुम्हाला सांगू शकतात की तुमचं काय बॅकग्राऊंड आहे. ओके. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग यू हॅव टू अंडरस्टँड की तुम्हाला कितपर्यंत तुमची कमांड आहे. नाऊ वी कम बॅक टू अगेन विथ अवर पर्सनॅलिटी टेस्ट, कारण आज आपण खूप कमी घेतोय प्रश्न. बऱ्याच जणांचे हे होतं की वेळ त्याच्यामध्ये जातो. मलाही वाटलं कुठेतरी आपण प्रश्नामध्ये, पण दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग की मुलांना त्याची इंटरेस्ट असतं म्हणून त्याच्यावर आपण फोकस करू. कमिंग टू द पर्सनॅलिटी टेस्ट, मी तुम्हाला एक उदाहरण देतो हाऊ टू प्रिपेअर फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट, कारण मी मागच्या वेळेस बोललो होतो. कमिंग टू द पॉइंट ऑफ इंटरव्ह्यू, मी तुम्हाला एक एक्झाम्पल माझं स्वतःचं देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतः कळेल की हाऊ द 2-3 मी पॉईंट सांगतो. अराउंड 30-40 क्वेश्चन विचारले होते. तर काय प्रश्न आणि कसं गेम असतो, तर त्या बाबतीत मी हे देतो. माझं इंटरव्ह्यू पहिल्यांदा माझा 3rd नंबर होता युपीएससीला. पहिल्यांदा माझं बॅकग्राऊंड सांगतो, म्हणजे क्वेश्चन कसे येतील ते तुम्हाला कळायला पाहिजे. माझी पहिली चॉईस होती फॉरेन सर्व्हिस, सेकंड माझी IAS आणि थर्ड इज IFS. ओके. तर मला आय वॉज नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल फॉर द अदर सर्व्हिसेस, म्हणजे अदर सर्व्हिस सॉरी IFS माझी पहिली चॉईस असलं. मला काही बाकी असं पॉवर हे शेअरिंग असं काही याच्यात हे नव्हतं, कारण IFS सर्व्हिस इज मीन फॉर द काइंड ऑफ इंटरनॅशनल एक्सपोजर अँड द ग्लॅमरस लाईफ. ओके. तर इट इज ऑल अबाउट दॅट यू आर गोइंग टू फेस द फॉरेन रिलेटेड इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर जस्ट माझा आय थिंक 3rd माझं हे होती, तर आय गॉन. आणि माझं बोर्डाचं नाव होतं पुरुषोत्तम अग्रवाल. तुम्ही विचारा कधी 10-15 वर्षापूर्वी, आता ही माहिती नसणार, पण त्यावेळेस पुरुषोत्तम अग्रवाल यांचं बॅकग्राऊंड होतं. ही वॉज अ प्रोफेसर ऑफ दी दिल्ली युनिव्हर्सिटी, आणि त्यांची मार्क देण्याची पद्धत होती 30 मार्क सुद्धा दिलेले होते त्यांनी दिल्लीच्या मुलांना, आणि मी ते ऐकलं होतं. द मोमेंट आय गॉट अ पुरुषोत्तम अग्रवाल, तर माझं
हृदयाचा ठोका 1 सेकंद चुकलाच होता. ओके, तर मी तुम्हाला सांगतो जेणेकरून हाऊ युपीएससीचा इंटरव्ह्यू असो, कंपनीचा असो किंवा कुठलाही, सगळे इंटरव्ह्यू सारखेच असतात, सगळी माणसंच असतात, आपणही माणूस तेही माणूस, तर काही डिफरन्स नसतो. डिफरन्स इज दॅट यू हॅव टू गो अँड फेस इट. ओके, असा ठोका चुकला, मग मी स्वतःला म्हटलं ऑल इज वेल, ऑल इज वेल. आता आठवत नाही, पण एव्हरीथिंग इज फाईन असं काहीतरी म्हटलं होतं मी. हृदयाला हात लावला, असं एकदम बाबा जे व्हायचं ते होऊ दे, ठोका एकदा ठोकलं जाईल नाही तर ठोकून येईल. देर आर द ओनली टू, एक तर आयदर यू हॅव टू किक ऑर यू गेट अ किक, नथिंग इज दॅट. तो ऑल इज वेल, आता जे होईल ते होईल. आता जेव्हा एक मुलगा आतमध्ये जातो तर दुसऱ्या कॅन्डिडेटला दरवाजाच्या बाहेर खुर्चीवर कॉल करायला जातं आणि बसवतो. मी म्हटलं ऑल इज वेल, ऑल इज वेल. गॉट इट. आतमध्ये बोलवलं, म्हटलं आता काही नाही, म्हटलं आता जे होईल ते होईल, आता एकदम खुश. आता कोण बोर्ड कोणचा आहे मला काही घेणं नाही, आता जे काही आहे आय हॅव टू फेस इट. नो कन्फ्युजन इन अ माइंड, नथिंग इज अ माइंड, काहीच नाही. आता मला जे आहे ते फेस करायचं. म्हणजे मला काही आता जे होईल ते होईल. आता आर यू गेटिंग माय पॉइंट? तो विचारच करायचा नाही. मी तुम्हाला हे का सांगतोय की हे जी गोष्ट आहे हे प्रत्येक जण फेस करत. आज मी करतोय, उद्या तुम्ही करायला, उद्या तुमची मुलं करतील, प्रत्येकाला फेस करायचं. याच्यातनं काय आहे की वी डोंट नीड टू वरी नाव. आता मला फेस करायचं, विचारच करायचे, कोणी असतो. एंट्री केली, गेलो, दात दाखवली, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, बसायला सांग, बसलो आपलं. ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणतला म्हणत म्हटलं आता जे होईल ते. तर एक मेंबरने विचारलं हाऊ, हा गुड मॉर्निंग तुषार, हाऊ आर यू? आय फाईन. डिड यू रीड द मॅगझिन टुडे? सॉरी, डिड यू रीड द न्यूजपेपर? म्हटलं येस सर. विच न्यूजपेपर रीड टुडे? सर आणि मला टाइम्स ऑफ इंडिया आवडायचं. मी काय म्हटलं आय रेड टाइम्स ऑफ इंडिया. म्हटलं व्हॉट इज अ मेन हेडलाईन इन द पेपर? मी असं बघितलं, सर मी असं केलं, सर आय एम नॉट एबल टू रिकॉल द मेन हेडलाईन, बट देर इज अ चिकन्स आय एम रिकॉलिंग ओनली चिकन सर. तर वन मेंबर सेड इज इट अ हेडलेस चिकन्स? म्हटलं येस सर, हेडलेस चिकन सर. तर हेडलेस चिकन म्हणजे ज्याला बुद्धी नसलेले माणसं. तर त्यावेळेस इंडो न्यूक्लिअर डील चालत होती, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, आणि त्या काळी इंडो युएस न्यूक्लिअर डीलला अपोजिशन करत होतं कम्युनिस्ट पार्टी. तर कम्युनिस्ट पार्टीला काँग्रेसने त्यावेळेस हेडलेस चिकन म्हटले, त्यांना काही डोकं नाही असं बोलले होते. आणि मला म्हटलं सर आणि मला ते लक्षात आहे सर. म्हटलं सर, मग त्यावेळेस हेडलेस चिकन म्हटलं, सगळे मेंबर हसले. म्हटलं फसले. आता यू हॅव टू ब्रेक द आईस. नो होल. मग हसलो, म्हटलं येस सर, राईट सर, अँड व्हॉट इज अबाउट दॅट? मग आय एक्सप्लेन दॅट थिंग सर, दिस इज अबाउट दिस अँड मग सगळे क्वेश्चन माझे म्यानमारवरती, चायना, पाकिस्तान, युएसए वरनं फिरून आले. आणि शेवटी एक त्यांनी प्रश्न केला. आता बघा, मी काय एवढं सांगणार, फक्त सेकंड एक पॉईंट सांगतो जे तुम्हाला हे करता येईल. देअर वॉज अ वन क्वेश्चन फ्रॉम द पाकिस्तान. दिस इज द लास्ट क्वेश्चन. नाउ इज इट पॉसिबल टू इंट्रोड्यूस सिंगल करेन्सी फॉर पाकिस्तान अँड इंडिया? पूर्ण इंटरव्ह्यू असा चालला होता. आता मला काही कळत नव्हतं. आता मी खुश होतो, सगळे प्रश्न चांगले गेले होते, आता मी खुश होतो. तर काय होतं, मला काही डोक्यात घुसतच नव्हतं. आता सिंगल करेन्सी कळत नव्हतं, पाकिस्तान नाही, मी आता पळायचं बाहेर पळत होतो. आणि तो मॅगझिन, फ्रंट लाईन मॅगझिन मध्ये तो इश्यू आला होता, आणि मी तो वाचला नव्हता, मला काही येत नव्हतं. तर मी हसून म्हटलं सर आय डोंट नो. आता ते आपल्यापेक्षा शहाणे. नो यू ट्राय, यू कॅन टेक अ चान्स. आता चान्स म्हटलं, मी काय घाबरलो, मी म्हटलं आता काय. आणि माझं काही डोकं चालत नव्हतं. मी प्रामाणिकपणे असं सगळं हे तुम्हाला सर्वांना मला डोकं बिलकुल, मला म्हटलं आता म्हटलं एवढं चांगलं झालंय, म्हटलं एकासाठी माझी जीवन बर्बाद करण्यात इच्छा नाही. आणि मला
हो क्वेश्चन आता जेव्हा मला तुम्ही विचारलं की इज इट पॉसिबल टू हॅव पॉसिबलच नाही, वी कांट डू. आपली भांडणं आहेत, आपण काही युरोपियन युनियन सारखं नाहीये. आपलं सगळे हे आपली बॉर्डर फ्री ट्रेड नाही, आपण जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, तर सिंगल करेन्सी होऊ शकत नाही. ऑलरेडी भांडण आहे, प्रत्येक गोष्टीत भांडण. वी कांट हॅव. मी 10 प्रश्न उत्तर, पण मला त्यावेळेस माझं डोकं ब्लँक झालं होतं. आय नो दिस इज अ बॉम्ब. म्हटलं सर आय डोंट नो. नाही यू कॅन ट्राय. मी असं बघितलं, सर आय डोंट नो. नाही यू कॅन ट्राय. म्हटलं आता फसलो. म्हटलं सर सॉरी सर. मग मला ओके म्हटले. तर 3 वेळेस मी त्याला नाही म्हटलं. पण मला माहित होतं माझे 30 क्वेश्चन तरी चांगले गेले एका क्वेश्चन मध्ये. पण मला त्यावेळेस माझं डोकं ब्लँक होतं, ब्लँक. मी रिस्क घेऊ शकत नव्हतो. जेव्हा जेव्हा डोकं ब्लँक आहे, तुमच्या तोंडातून चांगलं निघू शकत नाही. तुम्ही तुम्ही ट्रॅप झाला असता. मी हो म्हटलं असतं, त्यांनी म्हटलं असेल ही इज अ हेडलेस चिकन. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर दिस इज अ काइंड ऑफ प्रिपरेशन. Where to say no, where to say yes, it is up to you. Are you getting my point? Now coming to the point, this is a kind of thing. आणि एक प्रश्न चुकला, त्याच्यानंतर येणारे क्वेश्चन पुन्हा चुकणार, मग ते ट्रॅप होणार. मग जेवढे तुम्ही केलेलं मेहनत 30 मिनिटं, पुढच्या 2 मिनिटांमध्ये पूर्ण धुळीच मिळणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? नाऊ कमिंग टू द पॉइंट, मुलांचा जो प्रश्न आहे, नाऊ व्हाय आय टोल्ड दिस थिंग, की बऱ्याच वेळेस मुलांचं हे राहतं की सर आम्हाला येत नाही, तर आपण हो म्हणावं का नाही म्हणावं का उत्तर द्यावं. तर तुम्हाला आता कळलं असेल मी का म्हणतोय हो म्हणायचं की नाही म्हणायचं. यू हॅव टू डिसाइड, यू हॅव टू डिसाइड व्हेदर टू से ऑर नॉट. तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी पाहिजे. ओके. तुम्हाला आपल्या वडिलांसोबत कसं वागायचं किंवा मित्रांसोबत कसं वागायचं हे एका दिवसात शिकता येत नाही. इट इज ऑल अबाउट युअर मॅच्युरिटी, इट इज ऑल अबाउट युअर डिसिजन, इट इज ऑल अबाउट युअर एक्सपिरियन्स. दिस इज ऑल अबाउट युअर कॅल्क्युलेटेड रिस्क. माझे जे 30 मिनिटातले 30 क्वेश्चन चूक बरोबर आले, आणि ते एका क्वेश्चनमुळे माझे पुढचे जर मी म्हटलं असतं हो, मग का हो, मग आता मी उत्तर देऊ शकलो नसतो. मग त्याच्यात मी चुकलो असतो, पुन्हा चुकलो असतो, तर माझे पूर्ण 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 बरोबर झालं असतं. आणि आय गॉट अ 180 मार्क आउट ऑफ 300 दॅट टाइम. इट वॉज हायेस्ट इन माय दॅट बॅच. जेवढे काही माझे IAS मित्र झाले, IPS मित्र झाले, 148, 158, 150, 138 होते मार्क. मला सर्वात हायेस्ट मार्क भेटले होते. आणि एक मी मराठी मुलगा, मला इंग्लिश यायचं नाही, मला काहीच इंग्लिश यायचं नाही, पण मी मागची मेहनत करून त्यावेळेस मी चांगले मार्क पडले. इट इज बिकॉज ऑफ युअर एफोर्ट्स. आय डोंट नो टुडे ऑल्सो माय लँग्वेज इज गुड ऑर बॅड, बट इट इज ऑल अबाउट युअर एफोर्ट्स. तुम्ही करू शकता. जर मी करू शकतो, तुम्ही करू शकता. फक्त जिद्द पाहिजे, ठोकण्याची तयारी पाहिजे, एक तर डू ऑर डाय पाहिजे, सगळं ठीक होतं. काल परवा माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते UPSCचे, दिल्लीचे. एक मुलगा प्रिलिम्स 4 वर्षापासून फेल होत होता. तर त्याला मी ऑफिसवर अगोदर फोन आला होता. मी त्याला विचारलं काय रे बाबा, तर म्हटलं थांब, म्हटलं मी तुला 4 प्रश्न विचारतो. त्याला 4 प्रश्न उत्तर नाही आले. मग तू स्वतःच बोलला सर मला कळलं मी का चुकलो. मग त्याला घरी बोलवलं होतं. मग घरी जेवण केलं. मग त्याला मित्रांना सांगितलं मग काय काय गोष्टी. मग त्यांना मी आजच्या व्हिडिओची लिंक पाठवली बाकीच्या याच्यामध्ये. म्हटलं तयारी करा. जी 4 वर्ष मुलं तयारी UPSCची करतात दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये, त्यांना 4 प्रश्नामध्ये कळतं कुठं चुकलं. जर ह्या गोष्टी मी तुम्हाला जे बोलतोय, इट इज फॉर दॅट. माझा एक इंटरव्ह्यूचं जे उदाहरण दिलं, मला वाटतं ते तुमचे पूर्ण माइंड ओपन करणार. तुम्हाला 4 घंट्याचा क्लास करण्याची गरज नाहीये. इट इज युअर 30 मिनिट गेम विच क्लिअर. तुम्हाला कुठं ठोका टाकायचा आहे, कुठं ठोका नाही टाकायचा. माझं जे काही अनुभव आहे ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न आहे. आय होप म्हणजे तुम्हाला खूप. तर कमिंग टू द पॉइंट, तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डात नाही म्हणायचं, हो म्हणायचं, रिस्क घ्यायची. इट इज ऑल अबाउट युअर कन्सायन्सेस, युअर विजडम. विजडम म्हणजे काय? किती बोलायचंय, कुठं बोलायचंय, कसं बोलायचंय, आणि बोलायचे की नाही, याला विजडम म्हणतात. हे विजडम डेव्हलप करण्यासाठी
खूप लोकांचं ऐकायचं, वाचायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करायचा आणि वी हॅव टू टेक द कॉल. तर इंटरव्ह्यू हा आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला नवीन वाचायची काही गरज नाही. आमच्या काळामध्ये आहे ना, खूप काही वाचायची मुलं, हे वाच ते वाच, कुठं कुठं, काही गरज नाहीये. मस्त पेपर वाचा, एकच्या ऐवजी दोन वाचा, लोकसत्ता वाचा, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू वाचा, काही 2-3 इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये फ्रंटलाईन, एवढे जर 4 वाचले ना, तुम्हाला जगात काही वाचायची गरज. युपीएससी वाले तुम्हाला कधीही प्रश्न विचारत नाहीत की एन्शियंट इंडियामध्ये त्या काळात द्वारकामध्ये काय बुडाली आपली. युपीएससी वाले पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये 1950 मध्ये काय झालं हे नाही विचारत, एक्सेप्ट तुम्ही जर हिस्ट्रीचे विद्यार्थी असाल मग तो ठोकणारच ना. आता जर माझी IFS आहे तर मला ते कुठे नेऊ शकतात. मला ते इस्रायलमध्ये नेणार, मोसादमध्ये विचारणार, त्यांची जी रॉची एजन्सी आहे, म्हणजे जी काही त्यांची इंटेलिजन्स ब्युरो आहे, ते सगळं विचारू शकतात मला. ते मला चायनात नेणार, चायनामध्ये ते सिटीत नेणार, तिथून त्याच्यामध्ये काय इकॉनॉमी आहे, किती डेप्ट आहे, सगळं विचारणार. ते मला इथून पुन्हा नेणार, पाकिस्तान US रिलेशन सांगा. का? माझं फर्स्ट चॉईस IFS आहे. पण तुम्ही IAS आहात तर हे विचारणार नाही. तुम्ही IAS आहात आणि तुमचा सब्जेक्ट जिओग्राफी आहे तर ते तुम्हाला कुठेतरी नेणार. तुम्हाला त्रिपुरात नेणार, त्रिपुरात किती जिल्हे आहेत, किती त्याच्यामधलं काय महत्वाचं ते विचारणार. मग तुम्हाला जर झारखंडमध्ये जर नक्षलाईट आलं त्याच्यामध्ये काय झालं होतं ते विचारणार. तर ऑल अबाउट तुमचा जो एरिया आहे तेवढं विचारणार. एक लक्षात घ्या, सर्वांना मला हे सांगायचं, तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही वाचायचं नाही. तुम्ही जो तुमचा अभ्यास आहे, पुस्तक आहेत, रेफरन्स आहे वाचा. तुमचं जर सोशिओलॉजी असेल तर सोशिओलॉजीचे काही 2-3 रेफरन्सचे बुक नक्की वाचा. तुमचं जर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन थेअरी वाचा आणि सोबत तुम्हाला, आणि तुम्हाला IPS बनायचं असेल मग तुम्हाला IPS वरती नेणार. जर तुम्ही फर्स्ट चॉईस IRS टाकले तर इन्कम टॅक्सचे लॉ पूर्ण वाचणार. पण ते तुम्हाला हे नाही विचारणार इन्कम टॅक्स मध्ये आर्टिकल 145 त्याच्यामध्ये काय 130 ते नाही विचारणार. तुम्हाला ते बजेटिंग विचारतील, बजेटिंग मध्ये किती आहे, मग आपल्याकडे GST बरं होतं का व्हॅट बरं होतं, मग त्याच्यामध्ये आता किती झालं बजेटिंग, आता 48 लाखचं बजेट आहे, मग त्याच्यातलं मॅक्झिमम रिव्हेन्यू कुठे आहे, मग का रिव्हेन्यू, मग आपल्यामध्ये भारतामध्ये फायनान्स कमिशनचा रोल काय, मग आता सगळे स्टेटवाले म्हणतात की आम्हाला पैसे देत नाही तुम्ही, मग हे बरोबर आहे का. आर यू गेटिंग माय पॉइंट. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. नाव कमिंग टू द पॉइंट. आपण आता मी बऱ्याच वेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता घेतलेल्या आहेत, तर आता मी थोडं क्वेश्चन कडे घेतो. प्रश्न वेळ भेटला तर पुन्हा 5 मिनिटं आपण इंटरव्ह्यू बोर्ड, कारण आता बरेचसे 60 क्वेश्चन आलेले आहेत. 60 मला चार्टबॉट दिसत आहेत. इशिता, एव्हरीवन सेज डोंट थिंक अबाउट द इंटरव्ह्यू टिल यू डोंट क्रॅक द मेस, बट सर हाऊ कॅन वी डेव्हलप अवर पर्सनॅलिटी फ्रॉम डे 1 टू बी परफेक्ट. प्रश्न खूप छान आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही एंट्री करता UPSC तयारी केली तेव्हापासून तुमची पर्सनॅलिटी बनायला तयार होत. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, प्रिलिम्स करत असताना मेन्स तयारी करा. प्रिलिम्स करताना 70% 80% प्रिलिम्स करा, 20% इंटरव्ह्यू करा आणि 5% पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यू साठी तयारी करा. कसं बोलायचं, इंग्लिश बोलणं. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला वर्ष लागतं मॅडम. आणि मित्रांनो, तुम्ही जर म्हटला मला आता तहान लागली, आता मी विहीर खोदतो, नाही होत. तुम्ही 70% प्रिलिम्स करा, मेन्स आली तर 70%, 80%, 90% मेन्स करा, 10% इंटरव्ह्यू करा. जेव्हा तुमची इंटरव्ह्यू येतं कॉल 1 महिना, फक्त तुम्ही 90% हे करा. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू तयारी करता, मेन्सची तयारी सुद्धा होतच राहते. जेव्हा तुम्ही प्रिलिम्स तयारी करता, मेन्सची तयारी ऑटोमॅटिक होत राहते, कारण मी तुम्हाला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट वापरायला सांगितले, कॉमन बुक्स. जेव्हा तुम्ही प्रिलिम तयारी करता 70 ते 80, 10% तुम्ही तयारी करा आणि इंटरव्ह्यू सुद्धा करा. तर आय होप यू गॉट आन्सर. म्हणतात ना, ज्याला समजणार असतो त्याला इशारा सफिशियंट असतो, इशारा काफी होत आहे. तर मॅडम तुम्ही सगळं तयारी करा. इंटरव्ह्यू करताना 80% करा, 20% हे करा, 5% 2% इंटरव्ह्यू करा. पण तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं गरजेचे आहे, एका दिवसात बनत नाही. मी जे काही तुम्ही आज समोर दिसतोय, जर तुम्ही मला 12वीचं बघितलं असतं ओळखू शकणार नाही.
इंटरव्ह्यू, तुमची पर्सनॅलिटी, बोलणं, कॉन्फिडन्स याला वेळ लागतो मॅडम. मिहिर, जसे तुम्ही हाऊ टू चूज सक्सेसफुल करिअर मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द ऑनलाईन व्हिडिओ सांगितले, तर प्लीज तुम्ही सांगू शकता का ऑनलाईन लेक्चर्स रिव्हिजन साठी काय प्लॅन आहे? प्लीज सोशल मीडियापासून दूर राहा बाळा. माझा स्वतःचा भाऊ ऑनलाईन लेक्चरच्या नादामध्ये खूप वर्ष पासच झाला नाही आणि मी सगळ्यांना बघत असतो. तुम्ही खरंच करा, पण 5% 10% इंटरव्ह्यू बघा. तुम्हाला दिवसातून 16 घंटे तुम्ही अभ्यास केला, 18 घंटे, अर्धा 1 तास लेक्चर बघा, जास्ती बघू नका. रोज तुम्ही 4 घंटे 5 घंटे कराल, 10 परीक्षा पास होणार नाही असं मला तरी वाटतं. काही मुलं पास होतात पण ते बॅलन्स करतात. ते कसं बॅलन्स करतात ते मी तुम्हाला इथं नाही सांगू शकणार. तर कमीत कमी बघा, इंटरव्ह्यू बघा. तर मी ऑनलाईन व्हिडिओचं मी सांगितले, ऑनलाईन व्हिडिओचे मी इम्पॉर्टन्स सांगितले, पण ते एकदा, जसं आता मी तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ एका आठवड्यामध्ये 1-2 गायडन्स घेतोय, तर त्याचं महत्व आहे. पण एका लिमिट नंतर त्याचं महत्व मला तर रोज तुम्ही बघत राहाल तर अभ्यास कधी करणार, लिहिणार कधी? तर आठवड्यातून तुम्ही 2-3 तास 4 तास बघत असाल, दॅट इज सफिशियंट. पण दॅट इज फॉर द गायडन्स. एक उदाहरण देतो तुम्हाला. युपीएससी मध्ये कुठल्या याच्यामध्ये तुम्ही क्लासेस लावता, क्लासेस हे तुम्हाला फक्त 1% गायडन्स करतं. प्लीज एक लक्षात घ्या. पुस्तकं कोणची वाचायची, काय आहे, सब्जेक्ट समजण्यासाठी 99% तुम्हाला अभ्यास करायचे. वाजिरामध्ये हजारो मुलं क्लास करतात, किती मुलं पास होतात? वाजिरामध्ये मी इंटरव्ह्यू घेतला होता, इंटरव्ह्यू लावला होता, तर माझं नाव सुद्धा वाजिरामध्ये आलं. म्हणजे मी काही इंटरव्ह्यूचा क्लास घेतलाय, माझे पैशाची लायकीच नव्हती. हे सगळं तुम्हालाही माहिती आहे. जे कोणी असतं ते लोक जाऊन नाव लावतात, इंटरव्ह्यू घेतात, झाला तो त्यांचा विद्यार्थी. तर हजारो मुलं वाजिराम असो किंवा दुसरे क्लासेस आहेत ते करतात, खूप छान आहेत. पण दॅट लाखो मुलं इंटरव्ह्यू घेतात, म्हणजे क्लास लावतात, दे आर नॉट लाईक दॅट. तर आय होप यू अंडरस्टँड माय कन्व्हिनिंग द व्हॉट आय वॉन्ट टू टेल. तर ऑनलाईन व्हिडिओ महत्व आहे, पण त्याला किती वापरायचं हे लिमिटेशन ठेव. कॉमन क्वेश्चन आज इंटरव्ह्यू, व्हाय वी शुड सिलेक्ट यू, वॉन्ट टू बी इन IAS, वॉट टू बी द बेस्ट आन्सर फॉर इट. याच्यावर कसं आहे मॅम, तुम्ही आन्सर चांगलं सांगता, पण ते कसं सांगता याच्यावर ते ठरवतं की वेदर दॅट अपील टू देम ऑर नॉट. ओके, तर त्याचं काही आन्सर तुम्ही बनवा, पाठवा मला मेलला, मी सांगेन. पण इट इज द वे हाऊ यू टेल देम. हाऊ कॅन आय लिंक बुक्स टॉपिक्स टू करंट. फॉर एक्झाम्पल, आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस असं होतं, अशी काही क्वेश्चन आहेत नाही की जे असं एकदा एका मिनिटात सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण तुम्ही आन्सर मध्ये लिहित असताना की इंटिग्रिटीवर क्वेश्चन घेतला आपण, की द इंटिग्रिटी इज अ क्रिटिकल पार्ट ऑफ द ह्युमन बिईंग विच इज सेड बाय द स्वामी विवेकानंद डॅश डॅश डॅश. असं तुम्हाला लिंक करणं, याला लिंकिंग म्हणतात. व्हॉट इज द परफेक्ट टाइम टू स्टार्ट UPSC प्रिपरेशन. तुम्ही 8वी पासूनही करू शकता, 10वी पासूनही करू शकता, 12वी पासून करू शकता, ग्रॅज्युएशन नंतरही करू शकता. जेव्हा तुमचं अंतर म्हणतात ना, तुम्हाला काय म्हणतात, बुद्धांचं हे म्हणतात ना आपण, ज्ञान प्राप्ती झाली, तसं जेव्हा येईल. दिल्ली साईडला मेडिकलची तयारी मुलांची 8वी पासून होते. मी माझ्या जवळच्यांनाही हे करायला सांगतोय. जेव्हा तुम्हाला अक्कल आली तेव्हा सुरू करा. व्हॉट वुड बी द बोर्ड फ्रेंडली ऑर टफ. प्लीज लक्षात घ्या, बोर्ड हा सगळे माणसं छानच असतात, लांबून आपण त्यांना घाबरत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर चांगलं आणि तुमचे जे चेहऱ्यावर हास्य दाखवलं तर पुढचा बोर्ड सुद्धा हसतो. तुम्ही जर तोंड पाडून बसला तर पुढचा बोर्ड सुद्धा तोंड पाडून बसतं. तर अतुल, बोर्ड ऑल आर फ्रेंडली. फ्रेंडली जरी नसेल तर तुम्ही त्यांना फ्रेंडली करण्याची लकब यू कॅन क्रिएट युअर आयडियाज. Atul, can you go for the books published by the Vajiram Ravi? They are one of the premier institute. I can't give that thing, but मी आता जर नवीन बघितलेलं नाही, पण you can take the guidance and go ahead. Please give the 8 first, then talk here. Yes, thank you.
I am learning in 8th standard. How should I prepare from today? Shrikant Sangle. If you are learning in 8th standard, definitely you can prepare by studying the good NCERT books. What the UPSC काय असतं मतलब यू कॅन तुम्ही बघू शकता कसं काय असतं काय काय त्याची पुस्तकं वाचा आतापासून करंट अफेअर माइंडसेट डेव्हलप करा ऍट द स्टेज ऑफ 8, 9, 10 एनसीईआरटी अँड डेव्हलपिंग युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट गुड you can complete in your schooling 11th 12th standard then after you can prepare good खुशी पोकळे मेसेज कर पोगो बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट गुड इव्हनिंग इथे एक आहे फायनान्शियल कंडिशन बरोबर नसेल तर मेसेज त्यानुसार तर ऑनलाईन लेक्चरची हेल्प Yes, this is a good question, Mahesha. If you are not having the financial good condition and you are learning, definitely online material is very important. समजा तुम्हाला आता कसा अभ्यास करायचा माहिती नाहीये, then definitely you have to take the guidance like free of coaching classes, current affair. डेफिनेटली घ्या. मला याच्या अगोदर मी उत्तर दिलं, मला वाटलं तुम्ही हे करताय म्हणजे क्लास 5-6 घंटे करताय 4 घंटे करताय मग अभ्यास कधी करणार, त्यामुळे तो प्रश्न उत्तर दिलं. पण महेशने जो क्वेश्चन आहे की तुम्हाला नॉलेज नाहीये देन यू हॅव टू टेक द नॉलेज फ्रॉम द समवेअर देन ऑनलाईन एज्युकेशन इज अ गुड बट दॅट टाइम यू हॅव टू टेक द 1 hour जे काही आहे डेफिनेटली यू कॅन. मला इट इज अ काइंड ऑफ गुड थिंग की आय कॅन करेक्ट हिअर. जेव्हा तुमच्याकडे नॉलेज नाही यू कॅन टेक इट. विनोद एक क्वेश्चन बघितलाय मी पुन्हा रिपीट करतोय. युपीएससी ऑलवेज सी युअर जेन्युइननेस. तुम्ही कशी चांगली व्यक्ती आहात, तुमची क्रेडिबिलिटी काय आहे, तुम्ही डिसिजन मेकिंग कशी करू शकता आणि तुमची क्रिटिकल थिंकिंग करण्याची ॲबिलिटी आहे का, ह्या गुण दीज आर द क्वालिटीज युपीएससी सी इन काइंड ऑफ थिंग. माधवीचा प्रश्न आहे की किती अभ्यास करावा लागतो. मला असं वाटतं 15, 16, 18 तास करायला पाहिजे, पण काही हुशार विद्यार्थी 5 घंटे 8 घंटे 10 घंट्याचा अभ्यासाने करू शकतो. It is up to you. You have to decide how much you need to study. Thank you so much for your valuable guidance, Atul. इंग्लिश इंप्रूव के लिए कौन सी बुक रीड की? समरिया आयमान. सी द इंग्लिश बुक यू हैव टू स्टडी फ्रॉम द स्क्रैच. You have to मतलब Rapidex also you can start from Rapidex and then you can go ahead with the improving your vocabulary. There are the good book, Lenin good book is there. I'm not able to recall. I will put up here after some time. We will one year crack is sufficient. It is up to you. Improve English करण्यासाठी how to improve English book. I will send the name of the English book in this in the mail. Now I am not able to tell that which are the books are here. I will tell. तनिष, जर कोणी प्रिलिम्स फेल झालं असेल त्यांना आता स्टार्ट कसं करावं परत प्रिपेअर करायला? सी इफ यू मतलब तुम्ही प्रिलिम फेल झाला याचा अर्थ असा नाही की तू युअर फेल. इट इज मेकिंग अ प्लॅटफॉर्म, इट इज मेकिंग अ फाउंडेशन. त्याच्यामुळे असं काही नाहीये. तुम्ही आता फक्त ज्या चुका झाल्या जसं मी तुम्हाला म्हणलं प्रिलिम्सचा नोट्स बनवणं, सिलेबस बघणं आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला काय वाचायचं नाही ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे सगळ्यांना. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि प्रिपेअर करा नोट्स, बुक्स कमीत कमी वाचा आणि जास्तीत जास्त आउटपुट कसं घेता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. वैष्णवी इन्होंने पूछा है एनसीईआरटी के बाद कौन सी बुक पढ़नी है. तो एनसीईआरटी के लिए मैंने यहाँ लिस्ट में अभी डाला है. यहाँ इस पे आपने देखा होगा. यहाँ में आई विल इसमें मैं रामेश्वर को बताऊंगा. आप इसमें प्लीज शेयर द पीपीटी ऑफ द यूपीएससी सिविल सर्विस. दे ऑल लिस्ट ऑफ द बुक्स यहाँ दी गई है. शिवानी श्रवणी माय गोल पीएसआय तरी कशी स्टार्ट सिलेबस याच्यावर खूप वेगळा आहे. मी पीएसआय जेव्हा आपलं बोलणं होईल पोलीस सर्व्हिस बाबतीत त्यावेळेस मी पीएसआय वरती सांगेल किंवा यू कॅन मेल मी. आय विल ट्राय टू गेट. एमपीसी ची बुक्स रेफर करा. वी विल शॉर्टली विल गो फॉर द एमपीसी प्रिपरेशन इन पीएसआय और सिव्हिल सर्व्हिस. देन वी विल कव्हर दिस ऑल काइंड ऑफ थिंग. नंतर एमपीसी कंबाईन आणि राजसेवा घेणार आहे. आय एम अगेन टेलिंग
एमपीसी पेक्षा युपीएससी सोपी आहे आणि एमपीएससी आणि युपीएससी दीज आर द बोथ सब्जेक्ट प्रिपरेशन कॅन बी डन. एमपीएससी युपीएससी तयारी करत असाल एमपीएससी करायला काही अवघड नाहीये. ऑल ऑफ द एक्झाम्स सिलेबस आर अवेलेबल हिअर. पीएसआय तयारी बाबतीत मी लवकरच सांगेल. तर बऱ्यापैकी क्वेश्चन आता कव्हर झालेत. बरेचसे क्वेश्चन आहेत ज्या क्वेश्चन मी बरंच बघतोय, ज्या क्वेश्चन काही ज्या इथे पुढे देऊ शकतो त्या क्वेश्चन मी बायपास करतोय वेळ कमी असल्यामुळे, आणि जे क्वेश्चन इथं कव्हर करू शकत नाही ते पुढच्या वेळेस मी कव्हर करेन. दीज आर द इंजिनिअरिंग करत आहे तर इंजिनिअरिंग दिस इज अ गुड टाइम फॉर प्रिपरेशन फॉर द युपीएससी. गो अहेड. आकाश, व्हॉट इज द असली करू नका. ओके, बऱ्यापैकी इथे हे कव्हर झालेले आहेत क्वेश्चन. नाऊ most of the questions have been covered here. Last one of the thing I would like to cover in the interview, and we will sum up in the 2 minute here. One of the point which I would like to suggest for the UPSC interview or MPSC. See, one thing is that सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो कॉन्फिडन्स. तर कॉन्फिडन्स साठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहिल्यांदी तुमच्या जे मनामध्ये जे काही नॉलेज आहे ते तुमच्या माइंडमध्ये क्लिअर कन्सेप्ट पाहिजे. तुम्ही जे काही करताय त्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची सेकंड जी गोष्ट मी सांगतोय, मॅक्झिमम इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, आता मी तुमच्यासोबत बोलतोय तर बोलल्यानंतर मी आता पुढे काय बोलणार आहे हे माइंडमध्ये मला प्रश्न येतोय आणि मला पॉइंट येतोय की आता मी पुढे काय बोलायला. एवढी तयारी तुम्हाला इंटरव्ह्यू बोर्डात समोर जाण्याच्या अगोदर व्हायलाच पाहिजे. ऍटलीस्ट यू गिव्ह 20, 30, 50, 100 इंटरव्ह्यू. तुम्ही द मोर यू गिव्ह द इंटरव्ह्यू, युअर माइंड अँड ब्रेन इंटरलिंक. आर यू गेटिंग माय पॉइंट? मोर यू प्रिपेअर, मोर यू फेस द इंटरव्ह्यू, मोर यू विल लिंक युअर सेल्फ. आता मी जे तुम्हाला बोलतोय, हाताने दाखवतोय, माय माइंड इज सेइंग इट. Okay, so this is a kind of interview preparation. This is all about you, and I give the best of luck to all of you. And next time we will come up with a new subject. Thank you. नक्कीच सर, मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुंदर अशी माहिती आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिली आणि नक्कीच यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या करिअरसाठी नक्कीच त्यांना ही माहिती अतिशय उपयुक्त राहील असं मला वाटतं. या सत्राच्या समारोपाकडे आपण वळतोय तरी करिअर संसदेचे पदाधिकारी अजिंक्य पुरी यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सर. आजच्या 8व्या सत्रामध्ये आपण खूप अनुभवाचे असे मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या सत्राचे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंतजी शितोळे सर यांचे देखील मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील उपस्थित करिअर गटाचे सर्व पदाधिकारी व सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आजचे सत्र इथं संपले असे जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.